आजच्या कथेचं नाव आहे काय रे पासून काय हो पर्यंत. काय रे पासून काय हो ही स्टोरी त्या प्रेमी जोडप्याची आहे ज्यांनी लहानपणी सोबत राहण्याचे स्वप्न पाहिले आणि लग्नबंधनामध्ये जोडून त्या स्वप्नाला साकार केले. तो मुलगा एका साधारण परिवारात त्याचा जन्म झाला होता. वडिलांचा एक लहानसा व्यवसाय होता. त्याच्यात त्याचे घर चालत होते. अभ्यासात हुशार आणि गाण्यात सोबत त्याला पियानो वाजवण्याचा खूप शौक होता. जेव्हा कधी वेळ भेटायचा तो रियाज करायला बसायचा. आता शौक तर मोठेच होते, पण परिस्थिती साधारण म्हणून क्लास तर लावले नाही. पण व्हिडिओ पाहून संगीत शिकणे त्याने चालू ठेवले होते. घरची परिस्थिती पाहून त्याने कोणत्या गोष्टीसाठी कधी जिद्द केली नाही किंवा हट्ट केला नाही, कारण बापाच्या कष्टाची जाणीव त्याला होती. वेळ भेटेल त्याप्रमाणे तो सुद्धा कष्ट करून पैसे कमवत. बस छोटीशी फॅमिली आणि त्यात सर्व सुख असो किंवा दुःख ते एकमेकांना सोबत घेऊन चालत. मुलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहानपणापासूनच जिद्दी, हवं त्या गोष्टींना मिळवून नाही घेत तोपर्यंत त्या गोष्टीसाठी हट्ट करणे. आता जन्म घेतला पैसेवाल्यांच्या घरी तर जिद्द तर होणारच ना पुरी. लहानपणापासूनच अगदी सुंदर आणि हसतमुख होती. हसमुख त्यासाठी की जेव्हाही तिला पाहिले तर एका दुःखी व्यक्तीला सुद्धा तिच्या चेहऱ्याला पाहून आनंद येईल. आता आपण म्हणाल किती मोठ्या घरातील आणि हा साधारण परिवारातील, मग हे कसे काय भेटले असतील. मुलगा आणि मुलगी दोघे एकाच सोसायटीमध्ये राहत होते. फरक मात्र एवढाच होता, मुलगी रो हाऊस घरात जे 2 मंजिले होती आणि मुलगा रो हाऊसच्या समोर अगदी फ्लॅटमध्ये 1 मजल्यावर. फरक दोघांमध्ये पैशांच्या बाबतीत जमीन आसमानाचा असो, पण सोबत खेळत असायचे. लहानपणीच अगदी एकमेकांमध्ये खूप जीव होता. एकाला लागले तर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू यायचे. सोबत शाळेत प्रवेश घेतला, सोबत एकाच वर्गात असायचे. शाळा म्हटले की वर्ग आणि त्यात पण वेगवेगळे गट पडले. ते गट त्यांच्या मार्कावरून असायचे. मुलगा ए गटात गेला आणि मुलगी बी गटात. आता दुःख तर दोघांना पण खूप झाले, पण 1 वर्ष तसंच जाणार होतं, कारण की पुढच्या वर्गाचा गट चेंज होणार होता. पण म्हणतात ना, देव कधी ना कधी कोणाचं वाईट होऊ देत नाही. एक लहान परीक्षा होणार होती ज्यात त्यांना त्या लहान परीक्षेत परत मार्क्स मिळणार होते आणि वर्ग बदलणार होते. मग काय, मुलगा तर हुशार होताच, पण तेवढीच मदत त्या मुलीला पण केली अभ्यासामध्ये आणि परिणाम आले तेव्हा दोघे एकाच गटामध्ये सामील झाले. शाळा अशी खेळत कुदत त्यांनी पूर्ण केली. वेळ आला तो कॉलेजचा. असे म्हणतात ना, प्रेमाची खरी सुरुवात या कॉलेजच्या वयातच होते आणि प्रेमाची कबुली पण याच वयात होते. दोघांनी एकच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. फरक एवढा की फील्ड वेगळी होती. कॉलेजचा पहिला दिवस. मुलगा सकाळी लवकर उठून तयार झाला. चहा नाश्ता न करता घराबाहेर पडला, कारण त्याला ट्रेन पकडायची होती. जर ही सुटली तर दुसरी ट्रेन पोहोचेल तेव्हा दुसरा लेक्चर डायरेक्ट अटेंड होईल. आणि ही मुलगी मात्र रोजच्यासारखी आरामात उठली. तयार होऊन चहा नाश्ता करून आपल्या स्कूटीने कॉलेजला पोहोचली. पहिले तर काय, तो कॉलेजच्या गेटवर तिची वाट पाहत होता. तिला अचानक प्रश्न पडला की हा कसा आला असेल कॉलेजला. मुलीने अगदी सहज विचारले, काय रे, तू कसा काय आलास माझ्या अगोदर कॉलेजला. तेव्हा त्याने सर्व सांगितले. मुलगी रडली आणि सॉरी बोलली. त्यांनी रडण्याचे कारण विचारले तर ती बोलली की तू मला परके समजतोस ना, म्हणून नाही बोललास की आपण सोबत जाऊ. बस आलाच धक्के खास ट्रेनचे. आपण लहानपणी खेळताना मला लागायचं तेव्हा मला उचलून घ्यायचा आणि घरापर्यंत सोडायचा. मग आता मी तुझ्यासाठी काय करू शकत नाही का. बस मग काय, रोज सोबत कॉलेजला यायचे आणि परत सोबत घरी जायचे आणि वेळ भेटला की कॅन्टीनमध्ये बसून गप्पा गोष्टी करायच्या. एके दिवशी मुलगीने सहज विचारले, काय रे, लहानपणापासून मोठे आपण सोबत झालो, पण तू कधी कोणाच्या प्रेमात आहेस असं मी कधी ऐकलं नाही रे. का तू आहेस कोणाच्या प्रेमात आणि माझ्याशी शेअर करत नाहीस ती गोष्ट. मुलाने पण सहज उत्तर देताना सांगितले, अरे तुझ्यासारखी कोणी भेटली नाही ना, म्हणून प्रेम नाही झाले कोणाशी. काय माहीत का मुलगी घरी जाताना विचारात पडली. त्याच्या त्या प्रतिउत्तरावर अगदी मनापासून विचार करू लागली आणि आज घरी जाताना स्कूटीवर तिला त्याचा तो स्पर्श वेगळा लागत होता. मन आधीपेक्षा जास्त प्रफुल्लित होत होते. मंद तो वारा तिच्या गालाला स्पर्श करून त्याचेच नाव गुणगुणत होते. मन तर त्याला घट्ट मिठी मारायला आतुर झाले होते. पण दिमाग अजून नको, नाहीतर ही मैत्री पण तुटेल.
असे विचार आणत होते. ह्या मुलीला मात्र काही कळत नव्हते. रात्रीची झोप लागत नव्हती. तिला फक्त त्या मुलाचेच विचार डोक्यात येत होते. दुसऱ्या दिवसाची सकाळ. आज ती लवकर उठली. नाश्ता वगैरे करून स्कूटी घेऊन त्या मुलाला घ्यायला त्याच्या घराच्या खाली पोहोचली. मुलगा आज दंगत झाला आणि तिला विचारले, काय ग, सूर्य पश्चिमेला उगवला का काय आज? तिने हसत उत्तर दिले, चालव गाडी गुपचूप. आज ते दोघे पण लवकर निघाले म्हणून तिने त्याला थोडा वेळ कॉलेजच्या पार्कमध्ये बसू असा हट्ट केला. तो कुठे तिला कधी नाही बोलत होता की आज बोलेल. गोष्ट करत करत तिने आपल्या प्रेमाचा इजहार केला आणि बोलली, काय तू मला जीवनभर साथ देशील का? मुलगा हो बोलला आणि तो पुढे म्हणाला की मी तुला आज हेच बोलणार होतो, पण मी कुठे साधारण परिवारातील आणि तू बघ किती मोठ्या परिवारातील. आपलं मिळणं शक्य होईल का हाच प्रश्न मला आतून खात होता. म्हणून लहानपणापासून तुला बस एकतर्फी प्रेम करत होतो. मनात एकच भीती होती की तू दूर झालीस तर आणि तू नकार दिला तर बस मग आतल्या आत गुंतलो होतो तुझ्यात. मुलगीच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने त्याला एक घट्ट मिठी मारली आणि बोलली, ए बच्चू, आय लव्ह यू. तू असले विचार कधी मनात नको आणशील की तू साधारण परिवारातील आहेस आणि मी मोठ्या परिवारातील. प्रेम हे पैसे, जात, रंग, रूप बघून नाही होत रे. ते फक्त होऊन जाते आणि त्याला आपण शेवटच्या श्वासापर्यंत निभावले पाहिजे. मग दोघे पण कॉलेजसाठी निघाले. जी मुलगी रोज दूर बसत होती गाडीवर, आज ती मिठी मारून बसली होती. बस दोघांच्या मनात एकच गोष्ट चालू होती की हा प्रवास कधी ना संपो. दोघांचंही मन लेक्चरमध्ये लागत नव्हते. दोघे फक्त एकमेकांच्या विचारात गुंतले होते. आज घरी परत ते सोबत जात होते. तेवढ्यात पावसाने मंद वाऱ्यासोबत बरसायला सुरुवात केली होती. काही दिवस असेच निघाल्यानंतर दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. पण आपण सर्वच जाणतो की एवढ्या सहजासहजी लव्ह मॅरेज होत नसते. ते प्रेमच काय ज्यात दोघांची परीक्षा न झाली असावी. त्या दोघांनी एकमेकांच्या घरी कबूल केले की आम्ही एकमेकांच्यावर प्रेम करत आहोत आणि आम्हाला लग्न करायचे आहे. एक दुसऱ्याशी आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. मुलीच्या वडिलांनी नकार दिला आणि मुलगा शोधायला चालू केले. मुलगा शोधला पण आणि तो तिला पाहायला पण आला. ते तिला सहन झाले नाही. तिने चहा बनवता बनवता तो आपल्या अंगावर सांडला, ज्यामुळे तिचे मन आणि खांदा पण भाजला. हे पाहून तिला पाहायला आलेल्या मुलाने तिला नकार दिला. तिच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले तिचे लग्न एका पैसेवाल्या मुलाच्या घरी करायचे आणि दहेजमध्ये गाडी, घर आणि पैसे द्यायला पण तयार झाले. पण तिच्या भाजलेल्या मानेमुळे कोणीही मुलगा तिच्याशी लग्न करायला राजी झाला नाही. वडील तयार होत नाही म्हणून मुलीने स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्न केला. तेव्हा मुलगा तिला भेटायला आला आणि तिला एकच प्रश्न विचारला, असं करण्याआधी तुला माझा जरा पण विचार का नाही आला? त्या मुलाने तिला त्या दिवशी वचन दिले, लग्न करेल तर तुझ्याशी, नाहीतर कुवारा राहीन जीवनभर. आणि रडता रडता त्या दोघांनीही घट्ट मिठी मारली. त्याने सर्व गोष्ट आईबाबांना सांगितली आणि विचारले, तुम्ही इतके रिश्ते माझ्यासाठी आणले पण कोणी राजी झाले नाही आणि हा मुलगा मी नाही भेटला तर कुणाशी लग्न करणार नाही असे मला वचन दिले आहे. काही दिवसात मुलाच्या आईवडिलांनीही मुलाचे लग्न करण्यासाठी स्थळं बघण्याची सुरुवात केली होती. मुलीची स्थळं त्याला पाहण्यासाठी घरी आले, पण त्याने आईबाबांना स्पष्ट नकार दिला. असे प्रत्येक वेळी झाले. शेवटी दोघांच्या आईबाबांना झुकावे लागले आणि त्यांच्या लग्नासाठी होकार दिला आणि खूप धामधुमीने दोघांचे लग्न झाले. खरंच त्या दोघांचे प्रेम खरे होते, ज्यात पैसे, जात, रंग आणि रूप ह्या गोष्टी आल्या नाहीत आणि अगदी मनापासून त्यांनी ते प्रेम केले होते. म्हणून ते काय रे पासून काय हो पर्यंत या प्रेमळ शब्दाच्या एक अनमोल बंधनात बांधले गेले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही छोटीशी प्रेमकथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.